कृष्ण हरी हरी हरी. देव मंडळी भव देव मला पाव देव बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला देव मातीचा देव त्याला पाण्याचं देव. देव मातीचा देव त्याला पाण्याचं देव. देव आशान पावायचं नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तो लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. तो लाकडाचा देव त्याला अग्नीचा देव. देव आशान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दोघं भाऊ एकत्र राहा पण असे राहा. मोठ्याने सांगा. एकाकडे लक्ष्मी आणि एकाकडे धन असं राहा. आणि तुमच्याकडे हे दोन्ही नसलं तर तुम्ही दोनच माणसाच्या मागं राहा. एक तर साधू एक विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला सांगतो माय हे आपला असा धर्म आहे तर हे धर्म कधी सोडायचा नाही. नाही तर माणूस गलत मारणार जातो. ही माया हिची माया अशी आहे या आईची की जीवनात कोणीच फेडू शकणार नाही. कारण तुम्हाला सांगतो एक कुत्रा असतं तिला 4 पिल्ले होते पण त्या 4 पिल्लाला ते दूध ते अशक्तपणाचं ते त्याला तर पुरवणार. तर ती अशी आई की माता माऊली त्याने त्यांच्या लेकराकडे पाहिलं आणि म्हणाली आता मला जवळ असं पत्तर होतं. तिने पत्र उडी खाऊन स्वतःचे प्राण देऊन आता पोरांना म्हणाली हा तुमचं पोट भरा आणि माझ्या जीवाचे प्राण वाचले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवकी आणि वसुदेव कृष्णाकडे गेले. देवकी आणि वसुदेव कृष्णाकडे गेले. ते कंसाकडे गेले. कंसाने त्यांना खूप घेऊ घातलं आणि रथात आणून सोडा लागला पण त्याने धनुष आबाळात बाण बोलला. म्हणाला कंसा हे काय करायलास तू. तुझी बहीण तुझ्या बहिणीचा 8वा पुत्र तुझ्या नरडीचा घोट घेणार आहे. हे क्षणाचाही कृष्णानं न विचार करता रथ वळवलं आणि नीट बंदीत खाण्याकडे. देवकीला वसुदेवला बंद ठाण्यात टाकून खूप मारहाण केली आणि राक्षस असे लाईनीतच उभा. कारण मुलगा किंवा मुलगी झाली की कंसाला सांगायला. देवकीला मुलगी झाली लगे राक्षस जनाब जनाब लडकी हो गई. कंसाने धरली तशी आदळली. तशा 6 पोरी झाल्या आणि 7वी त्याने अशी धरून आदळायची. किती वरच्यावर लक्ष्मी झाली आणि म्हणाली कंसा तू इथं काय करायलास. अरे एवढ्या गोकुळाचा राजा होऊन तुझा काय फायदा झाला. तुझं ते देवकीचा 8वा पुत्र कृष्णा तो जन्माला मी. आता कृष्णाला कंसाला अन्न पाणी गोड लागेना. कृष्णाचा ध्यास करू वाटला त्याला. त्यांनी कृष्णाला पाठायला कृष्णांनी त्यांनी सोडलं आणि वाटेत एक नदी भेटली त्यांना. त्या नदीत आणि वसुदेव उतरले. पाणी गुडघ्या एवढालं होतं कमरा एवढालं झालं मग छाती एवढालं. मग वसुदेव बुडू लागले. कंसाला ही बात कळली की या नदीला या गंगा जलला आपलं दर्शन घ्यावं वाटलंय. कृष्णानं नुसता अंगठा बुडवला की नदीचं पाणी भरभरच खाली झालं. त्यामुळे गोपाळ कृष्ण भगवान हा शब्द तुम्ही तुमच्या मनातून काढू नका. मग ते घरी गेले. आता कंसाने पहिल्या स्टार्टिंग पुतना राक्षसीने पाठवली आणि ती पुतना राक्षसीने अशी सुंदर रूपात आली आणि देवकीला म्हणाली अरे मुलगा झाला सांगितलं नाही. अगं भण्यात लक्षात राहिलं नसेल. जा बघ पाळण्यात खेळतोय तो. कृष्णाच्या डोळ्यात चरित्र किती माय आपली भूमी आपलं मरण. ती आतमध्ये शिरली आणि कृष्णाच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिचं ते विष पाजू लागली. त्याला विष पाजता
आता कृष्णा काय सोडतो, ते असे दाबून धरलं. त्याला कळलं की हे चरित्र आपल्याला मारायला आलेलं आहे, आपल्याला मग ती आता तिच्या रूपात आली. तिला दर्द होऊ लागलं, तिला आग होऊ लागली. मग ती अशी तिच्या रूपात आली आणि हवात उडी लागली, म्हणा लागली बचाव बचाव बचाव. सगळे गोकुळातले माणसं आता कुणाला वसुदेवला आणि देवकीला दाब देऊ लागले. अरे काय मुलगा आहे तुझा, काय असंच. पण सगळे माणसं जवळ गेले तर खरं चरित्र गोपाळ कृष्ण भगवान दिसलं त्यांना. ती एक सुंदरशी स्त्री नाही तर राक्षसी होती, ही कंसानं पाठवलेली. त्यामुळे गोपाळ कृष्ण भगवान की विठ्ठल विठ्ठल. गावात सप्ताह चालू होता आणि महाराज म्हणले एका माणसाला, जय बाबा आपल्याला वांग्या. तो बाजारात गेला नाही की बाई दिसली त्याला हिरेगार वांगे. आता हिरेगार वांगे दिसल्यावर माणूस जाणार. तो म्हणाला, ए ताई कसे आहेत वांगे? 20 रुपये पावशेर. अरे गावात सप्ताह चालू आहे, 15 रुपये पावशेर दे ना. तसं कसं दादा, याच्यावरच माझा घर चालत आहे, याच्यावर माझा मुलगा शिकवतो. बघणे वापस केली. बघण्या जरी बोलता होता. बघण्या म्हणला, म्हातारे तू हे मग वांगी टोकलं म्हणून 2 मिनिटात म्हातारी जशी चावत होती बोल केली. म्हातारी म्हणली काय मेले असा काही जादू काय? तो म्हणला टोकलं बरं वांगी मागतो पुढं काय चीज. माझ्या बापाची 100 एकर जमीन हातानं गवळली तर टोकलं बरं वांगी मागतो काय चीज आहे. विठ्ठल विठ्ठल. आता मी सांगितलं त्या बापने तसं केलं, पण तुम्ही बी तसं करायचं का? जे बापानं आपल्याला कमवून ठेवलंय त्याच्यातच काहीतरी हे करा. आता अर्धा एकर वावर आहे, दोघं भाऊ मिळून त्याचं अर्धाचं 8 एकर करा आणि माय बापाचं न खाली मान घालता वरती उंच स्तरावर गावाचं तरी नाव चमका. माय बाप अरे 4 माणसात नाव निघल ना तुमचं, तुमच्या बापाचं हे होईल ना. पण नाही तर बाप 4 माणसात बसलेला, बापाला फोन लावला, बाबा मला चकण्याला पैसे नाही, चकण्याला पैसे आणून देतात हे थोडीशी दाल पडली आहे. तसं नाही, फोन लावला का 4 माणसं, बाबा मी ह्या नोकरीला लागलोय, बाबा मी त्या नोकरीला लागलोय. किती माणसं, 4 माणसात किती हे वय बापाचं. हा चकण्या नका मागू. आपलं सर सांगते तुम्हाला आता शिका, हे करा ते करा. हे काय त्यांचं नाही सांगत. तुम्हाला वाटतं त्यांना पगार भेटते म्हणून ते सांगत येत नसतं. त्यांना बोलायला काय, आपण बी बोलतो. अरे ते तुमच्या भविष्यासाठी सांगते, त्यांच्या नाही. ते तुमच्या भविष्यासाठी सांगणार, त्यांच्या नाही. त्यामुळं तुम्ही बी माणसाची स्त्री असली आदर्श. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू बरंच. आता याच्यात कुणाला बहीण नाही, कुणाला आहे. ज्यांना बहीण आहे काय, रक्षाबंधनच्या दिवशी ते करते, पण दुसऱ्या दिवशी कोण होती ती तिच्या झिपुट्या धरून मारलं तिला मॅ. हा तसं नाही बरं. तुम्हाला सांगतो बहीण ही एक लक्ष्मी आहे आणि ती काय तुमच्या जवळच नाही राहणार. ती माहेरी जाणार, लोकांच्या घरी जाणार. तिला आता जपा तिला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला ह्या मुलांना सगळे कष्ट करायला लागते. काय अभ्यास ते तुम्हाला आता कष्ट करायला लागते. मोठ्यापणी तुम्ही एक ऑफिसमध्ये फॅन हवा खाली बसणार, नाही तर आता जर कष्ट नाही केले मोठ्यापणी काय उन्हात गेलं तर सावली खाली गेलं तर शिराळ पडतंय. त्या उन्हात गेलं ते शिराळात गेलं तर ऊन पडतंय. आणि पुलावर कोण वाहनं बघत आहे. काही लोकांच्या मातीच्या महिंद्रा फुलचुनर बघायच्या करते. आपल्याला माहिती डाग 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 डाग. तुम्ही देशाहून 1 नंबर काढा, नाही तुम्हाला अमिताभ बच्चन ते भेटायला आले तर मग बघा येतो. तुम्हाला सांगतो तुम्ही काही काय म्हणते ना, काय केलंय आपल्या मायबापाने आपल्याला हे नाही काय ते नाही. तुम्हाला जे त्यांनी जन्म द्यालाय, तुम्हाला याला कविता आहे, रडणारा धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला. तुम्ही रडू नका. तुम्ही
असं राहणार आज कोणी कुणाला. तुम्हाला सांगतो कोण कुणाचं आहे बरं आता, पण आपण आपले राहा. हे काय म्हणते आता, हे आपण येतो तसं जेव्हा एवढं काय ते कसं आहे तुम्ही बघू नका. आपण कसे आहेत हे बघा. मनानं स्वार्थ नाही काही नाही. माणूस असं पाहिजे, 4 माणसात बापाचं नाव निघलं पाहिजे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू का, बरं नाव असं झालं चाटतीचा वागा आहे तेव्हा मला तिच्यामध्ये दिसती माझी गाय. तुम्हाला सांगतो एक मुलगा आहे बाहेर गावाला शिकायला गेलाय. त्याला त्याच्या आईची आठवण येत असताना ते हे गाणं काढलं त्याने. काय हंबरून वासराले चाटती जवा गाय. तेव्हा त्या गायमध्ये त्याला काय दिसत होतं, त्याची माय. ते असं त्याची माय त्या गायमध्येच काऊन दिसत बरं त्याला, थोडी ना कोल्ह्यामध्ये दिसत. गो माता तिच्या पोटात 36 देव आहे. 36 किती, 36 कोटी देव. तुम्ही निश्चित आता तुम्हाला सांगतो, काही माणसं कसे येत गायची धार काढतात आणि तिला मारतात. ते गायला काय नाही होणार, ते 36 कोटी देव आहेत ना आतमध्ये, त्यांना जर घेऊन असा नरक भेटल महाराज तुम्हाला, खोटं नाही सांगत. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक राहा, इज्जतीवान राहा. तुमच्या बाया बापूचं नाव खाली घालू नका. ही माझी कळकळीची नम्र विनंती आहे. आता काही जण काय म्हणते तर शिक्षण करून काय होणार आहे. आता मी बऱ्याच जणांचं ऐकलंय, मी शेती काढणार आहे आणि शाळेत काहीच नाही शिकेल. काय नाही शिकेल? अरे तो लक्ष दिलं तर तू मोठा होशील ना. काही नाही शिकेल. मी चललो दुसऱ्या गावाला, बाहेर गावाला. तेच सगळ्या शाळेचं नाव बदनाम करशील. तू काय लई सुखत राहशील का. तुम्हाला सांगतो महाराज, कोणी कधी कुणाला खोटं बोलू नये. खोट्याचा असा भोग येतो, खोटं नाही सांगत. आता मायबाप हे छोटा शब्द वाटतो आपल्याला, पण मनाने हा एवढा मोठा आहे. खोटं नाही सांगत महाराज, एवढा मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू का, एक नवरा असतो, एक बायको असते बरं का. तो नवरा दररोज असं बायकोच्या भाजीला नाव खायचा. काय म्हणायचं, भाजीचा आज खरड झाली, भाजीला हे झाली. पण पोळ्या ज्यादा होते म्हणून बायकोने शेजारणीची भाजी आणली. काय शेजारणीची नवऱ्याने अशी दाबून खाल्ली रे बाबा. नवरा जेवण बिवण होऊन दिलं बायकोनी आणि इकडे आली. आज भाजी लय भारी झाली ती. म्हणले वा, सांगत नको यार, लय भारी झाली ती. शेजारणीची तुम्ही भाजी आणली की कशी गोड लागते. माझ्या हातची कशी वाटते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगतो, एक शिक्षक असतो बरं का. शिक्षक एक माणूस असतो, तो असा मोठ्या घरचा असतो. आणि एक माणूस असतो त्यांच्या शेजारी, त्याची बायको त्याला जेवायला देत नव्हती. त्यामुळं ते रात्री आला माणूस जेवा लागला. काय मग जेवा लागले काय. तो म्हणला हा बाबा बस ना जेवायला. बस म्हणलं की बस. अरे बाबा बायको कटाळून गेली त्या माणसाची. तो म्हणाला, बायको म्हणाली आपण काय करू, हे आला का तुम्ही मुद्दाम भाजीला नाव काय नाव मला भाजी लई खरट झाली. मी म्हणेन हा भाजी नुसती खरटकावा बी नाव ठुतरात येतं. मग तुम्ही काय करा, जेवता उठायचं नाटक करा, मागाच्या खोलीत आम्हाला गादीला धपाटे टाका. त्याला काय वाटत, त्याला वाटून घ्या, त्याला वाटून हे मार खायला लागला, आता आपण पळून जावा. तो बाहेर गेला आणि दोघं इकडं आले. बायको काय म्हणती, म्हणलं होतं का नाही तमकत आपण तिकडे गेलो का नाही, झालं का नाही काम. आणि तू माणूस कुठं होता, बाहेरच होता. मी बाहेरच नव्हतं का, मग तमकत कशी केली. असे काही माणसं असते. तुम्हाला सांगू काय, आपल्याला कधी कधी लई पाहुण्याचा कंटाळा येतो. आपण काय पाहुणे काय करतो, लई दिवस द्यावा लागले काय बरोबर.
तर पाहुणे तुमच्या घरची आठवण काढत नसेल हो खरे फोन द्या बरं काय न्यायला बोलवली त्यांना नाही त्यांना मी इकडं बोलू नाही बॅलेन्सच नाही फोनमध्ये आताच म्हणलं तुम्ही फोनमध्ये बॅलेन्स फोन नाही बॅलेन्स अरे रे विठ्ठल 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 तुम्हाला सांगता एक मित्र एक माणूस असतो तो असा कटाळून गेला बायकोला ते उन्हाळा आला का तिला म्हणलं शरबत कर तू चहा करायची शरबत कर म्हणलं चहा करायची हिवाळ्यात चहा कर म्हणलं शरबत करायची तो असं वाळून गेला आणि त्याला एक मित्र भेटला त्याच्या लहानपणीचा ते म्हणाला काय बाबा असं काय ते म्हणाला अरे काय सांगू बाबा तुला बायको असं म्हणलं तर असंच करते उलटच कर हा तू म्हणा त्याला तिला म्हणा तुम्ही किती येणार रे तिला सांभाळायचं कितीच आहे ह्या हातात आहे आता उन्हाळा लागलाय तू तिला माग तू शरबतच्या जागेवर चहा माग ना ती काय आणून देईन तुला शरबत ते मला असेल ते आज किती लोक एक दिवशी सवस नाही आला ते म्हणजे पित्र सवस ते पत्र गांगाला लिहून टाकायचे असतात ते आहे का बायको म्हणली मी टाकते आणि याच्या लक्षात राहिलं नाही हिला उलट बोलायचंय म्हणून तिने पत्तरवाळ्या उचलल्या गंगाला चलली गंगात पत्तरवाळ्या टाकल्या मग याला मागून गंगाला पाणी आलं या तिला मग काय म्हणतोय गंगाला पाणी नाही आलं हिने पत्तरवाळ्याचं वर पाणी ओढून घेतलं अरे देव 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 ती गेली डावी त्याचा मित्र भेटला ते मला काय झालं बायको वाहून गेली पाणी तर इकडं वाजलंय रे आणि ती उलटी ती इकून येते काय ती इकून येते अरे बाबा तिचं मन उलट पण नदी नाही ना उलटी विठ्ठल 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 काय अशा काही गोष्टी वेगवेगळ्या असतात आता तो काय म्हणतो शेजारी एक माणूस असतो आणि तो बसलेला असतो तो काय म्हणतो या माझ्या बायकोनी गुलाबजामुन केले आणि ते पाकात टाकले ते शेजारचा चॅप्टर झाला मग ते काय म्हणाला गुलाबजामुन पाकात होते का पाकात गुलाबजामुन होता गुलाबजामुन पाकात होते का पाकात गुलाबजामुन सांग बरं पाकात गुलाबजामुन होते महाराज पाकात गुलाबजामुन आता घास तुला खातो का तू घासाला खातो सांगा बरं तू घास खातो का घास तुला खातो आता ते हँग पडला प्रश्न विचारला वाटेल मागच्या काळातला ते म्हणाला का माहिती रे अरे आधी पाकिट मग पाकात गुलाबजामुन असणार का गुलाबजामुन पाकात विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगू काय काही वेळा काय होतं कोण कोण म्हणतं मी महादेवाचा भक्त आहे मी श्रीरामाचा भक्त आहे मी माता पार्वतीचा भक्त आहे मी याचं भक्त आहे मी याचा भक्त आहे पण तुम्ही काय करताय नुसतं म्हणायला म्हणता मी भक्त आहे आणि काय करताय महिन्यातून एकदा पाणी घालता म्हणता बघ घातलं का नाही पाणी आहे का नाही मी भक्त काय म्हणते माहिती का पाणी घालण्याला नाही देवाची हे करण्याला नाही हे तर आता दुसरे करते देव हे कसं आहे देवाचं परिसर कसं आहे हे स्वच्छ ठेवा तुम्ही आजकालच्या पोरी कशा करतात लगेच गुलाबी साडी आणि लाली लाल लाल काय जे डान्स करण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन श्री शिवाय नमस्कार हा जप केला तर तुम्हाला देव प्रकट होणार नाही का आणि आज का पोरं बी काय करते गोलीबार किती गोलीबार काय नाव बरं इकडे आपल्याला मारून टाकायचं काय अरे काय पाप करायला लागला अरे कोणतरी माघारपणा घ्या ना अरे भाऊ अरे यार माझ्याकडून चुकलं धक्का लागला मला
दादा काय इकडे इकडे हॅलो परश्या ही बरं येईन मला मारून टाकून आपण मारून टाकू काय अरे त्याने जर मी तर बोलले मला अरे ते चुकीन धक्का लागला होता काय हे पिंट्या कोणत्या लोक ती कोणती नाही आपण ते सॉरी म्हणले काय नक्की आपण सॉरी म्हणा मागरपणा घ्या कोयती निश्चित तोंडावर कोयती विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सांगू का विठ्ठल आणि रुक्माई हे दोघांचं लग्न झालं तर रुक्मिणी घरात साडून घ्यायला लागली उभ्या गंधावालीच्या घरात आडव्या गंधावाली गेली काय उभ्या गंधावालीच्या घरात आडव्या गंधावाली ती सारून घ्यायला लागली आडवं सासूबा काय म्हणाले विठ्ठलाचे वडील काय म्हणाले आडवं काय झाडून घेतेस उभ्या घरावाल्याच्या याच्यात आली उभं घेऊन रुक्मिणी हात पडली काय सासूबा दात घासा लागली कसे आडवे मग रुक्मिणीला चान्स सापडला रुक्मिणी काय सासरूबा तुम्ही उभ्या घरावाले आहेत ना आडवे काय दात घासतात मग ते विठ्ठलाच्या वडिला कळवलं मला विचारतो रे राव विठ्ठल 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 कारण काय माहिती का आपण विठ्ठला सांगतो ना आपण तेच चुकतो आता समजा एक महाराज आलाय आपल्याला सांगतो नोकरी लागा असं करा तोच बदनामी करून पळून जातो काय त्याच्याकडूनच ती गर्दी होती ना तो बदनामी करून पळून जातो असं नका करू चांगलं राहा आता तुम्हाला सांगतो कोणी कोणी काय करतात म्हणतं मला हे करायचं मला हे व्हायचं ते व्हायचं आणि नुसतं काय करतं जागेवर बसून रात्रंदिवस कष्ट नाही काही नाही तुम्हाला जर आर्मी भरतीत व्हायचंय का रात्रंदिवस पोलीस व्हायचंय का PIS व्हायचंय का रात्रंदिवस अभ्यास करा रात्रंदिवस चष्मा लागूच करा अभ्यास करा माझे वडील म्हणते मला म्हणते अभ्यास कर मोठ्या भावाला काय म्हणते मोठ्या भावाला म्हणते तुझ्याकडे बुद्धी राहू दे आणि माझ्याकडे ताकद काय बुद्धी ताकद ह्याच्याने माणूस पुढे जाईल आता विठ्ठल विठ्ठल तू बरा तू तुझ्या मम्मीला आईला मम्मी म्हणतो का आई बस तू मम्मी म्हणतो का आई सांग ना काय म्हणतो आई म्हणतो आई म्हणतो मम्मी कधीच नाही म्हणायचं मम्मी हा शब्द का वापरला घेत जातो का आता सांगावं नाही महाराज डोळ्याला पाणी आई म्हणायचं कधी काय आई मम्मी नाही म्हणायचं मम्मी हा शब्द आई वारल्यावर मम्मी अशी आळत नाही का माणसं असं दुःख झाल्यावर तेव्हा हा शब्द वापरायचा विठ्ठल 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 आता काही आता सगळेच नातरुंड झालेले आहेत आता बाबा तिकडं राहते आणि आपण इकडं राहतो आता बाबाला जारच्या पाण्याची सवय ना आपल्याकडे जारचं पाणी तर आपण ते आळत येत आपल्याला तिकडून अरे मला पाणी आण ना बाबा 4 शिव्या देते काय त्या 4 शिव्याचा राग धरून पोरं त्यांना पाणी पाजून नाही रे पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा कोणी नाही पाणी पाजिले महाराज पाणी पाजिलं एवढा हे धर्म आपला धर्म काय आता एकनाथ महाराज गंगा स्नान करीत होते त्यांना एक इच्छू मरण पावताना दिसला तो तरफडत होता तिने हातात घेतला तो त्याला डंक मारले तिने डबल सोडून त्याला हातात घेतला एक शेजारी माणूस अरे काय वेडा बोय अरे दे ना त्याला सोडून डंक मारतोय तेव्हा तुला दुःख पोहोचवतो आणि तू त्याला वाचवण्याची प्रयत्न तेव्हा एकनाथ महाराजांनी त्याला काय उत्तर द्यावं अरे आपला धर्म काय त्याला बोलता येतं का आपला धर्म
त्याला वाचवणं, त्याचा धर्म काय डंक मारणं. त्याला वाटतं तो आपल्याला मारायला लागला, मारून टाकायला लागला. त्याला वाटतं आपल्याला मारून टाकायला लागला, त्याच्यामुळं तो त्याचा धर्म अप्रेरण झाला. आणि आपला धर्म आपण सोडायचा का नाही. विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद तुम्ही मला इथं कीर्तन करण्याबद्दल. महाराज तुमचं नाव सांगा. रघुवीर रामहरी वावरे. छान, खूप छान. रघुवीरनं या ठिकाणी कीर्तन सेवा आपल्यासोबत केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे 25 मिनिटं प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य हे आपल्याला खूप प्रभावीपणे, चांगल्यापणे, आपले डोळ्याला चांगली दृष्टी यावी, आपल्याला नजर जी आहे ती चांगली यावी, यासाठी आपले डोळे उघडवणारे अशा प्रकारची शब्द आणि अशा प्रकारची वाणी रघुवीरच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळाली. त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.